राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। काही भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे, तर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्यात आणि खबरदारीचं आवाहन केलं जातं। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला पाऊस, त्यामुळे होत असलेलं नुकसान, सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत होणं, हे सारं आपण पाहतोय। आता आजचा दिवस सुद्धा महत्त्वाचा असेल। नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यात जर पाहायला गेलं तर पावसाचा जो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडनी नवी मुंबईत सुद्धा पाऊस होईल, अतिवृष्टी होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुढचे 2 ते 3 दिवस हा संपूर्ण जो आहे तो पाऊस आहे। खरं तर आपण जर पाहायला गेलं तर कालपासून जर पाहायला गेलं तर मुंबईत तुरळक ज्या पावसाला आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। काल खरं तर पहाटेपासून ज्या पावसाला सुरुवात झालेली, काल दुपारच्या सत्रात जर पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे किंवा इतर संपूर्ण नवी मुंबईच्या उपनगरामध्ये जर पाहायला गेलं तर ढगाळ जे वातावरण आहे ते सध्या पाहायला मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। रात्रीच्याही सुमारास काहीसा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि आज पुन्हा सकाळी तुरळक जो पाऊस आहे तो मुंबईच्या ठिकठिकाणी पडत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण जे वातावरण आहे ते ढगाळ असेल आणि काही ठिकाणी जो मोठा पाऊस जो आहे तो मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदकिशोर, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घ्यायचेच आहेत।